नमस्कार, शीतल्स किचनमध्ये स्वागत आहे। आज मी तुमच्यासोबत एकदम नवीन रेसिपी शेअर करणार आहे। ही रेसिपी तुम्ही कुठेच बघितली नसेल ही माझी खात्री आहे आणि ही रेसिपी दिसतही छान आहे, तशीच खायलाही ती खूप टेस्टी आहे। लहान मुलांना तर इतके आवडेल तर मुलंही तुमच्याकडून कायम करून मागतील आणि तुम्हीही बनवून द्यायला कंटाळा करणार नाही, कारण ही रेसिपी ही हेल्दी पण खूप आहे। या निमित्ताने मुलांच्या पोटात पौष्टिक असे बऱ्याच प्रकारचे पीठही जातील आणि मुलंही हे एन्जॉय करतील। चला तर मग रेसिपीला आपण सुरुवात करूया। या ठिकाणी मी कोथिंबीर घेतलेली आहे। कोथिंबीर आपल्याला स्वच्छ धुवून घ्यायची आहे, त्यानंतर ती बारीक चिरून घ्यायची आहे। आपल्याला यामध्ये लसूण आणि हिरवी मिरची घालून घ्यायची आहे, ती आपण मिक्सरला बारीक वाटून घेणार आहोत। मिक्सरला वाटताना आपण यामध्ये 1 चमचा जिरेही घालणार आहोत। जिरे घातल्यानेही खूप छान अशी टेस्ट येते। आपलं वाटून तयार झालेलं आहे। आता आपण या ठिकाणी नाचणीचं पीठ घेतलेलं आहे, तांदळाचं पीठ घेतलेलं आहे आणि बाजरीचं पीठ घेतलं आहे। तुम्ही यामध्ये ज्वारीचं पीठही ॲड करू शकतात, तसेच बेसन पीठही मी घेतलेलं आहे। कोथिंबीर मी बारीक चिरून घेतली आहे। आता यामध्ये मी तांदळाचं पीठ घालून घेत आहे, तसेच नाचणीचं पीठ, बाजरीचं पीठ आणि अर्धी वाटी मी बेसन पीठ घातलेलं आहे। पीठ हे तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता। तुम्हाला जे जास्त आवडतं ते तुम्ही यामध्ये जास्त घातलं तरीही चालेल। ही सर्व पीठं आपली घालून झालेली आहे। आता आपण यामध्ये मिरची आणि लसूणचं वाटण घालून घेणार आहोत। यामध्ये मी 2 चमचे तीळ, तसेच 1 चमचा ओवा आणि चवीनुसार मीठ घालत आहे। ओवा घातल्याने आपले पोट हे दुखत नाही। त्यानंतर 1 बॉईल बटाटा घेतलेला आहे, तो आपण यामध्ये किसून घालणार आहोत, जेणेकरून याच्या गुठळ्या होणार नाही। बारीक किसणीच्या साहाय्याने आपण सर्व बटाटा हा किसून घेऊ। बटाटा हा व्यवस्थित बॉईल झालेला आहे, त्यामुळे मस्त असा बटाटा हा आपला किसला जात आहे। आता आपण हे मिश्रण सर्व मिक्स करून घेणार आहोत। पाणी आपल्याला शक्यतो लागणार नाही आणि लागलंच तर अगदी थोडंसं पाणी आपल्याला यामध्ये ॲड करायचं आहे। पीठ आपलं घट्टसर भिजेल इतपत आपल्याला पीठ हे मळून घ्यायचं आहे। शक्यतो ह्याच मिश्रणात आपलं पीठ हे व्यवस्थित मळलं जातं। त्यानंतर या ठिकाणी मी चीज क्यूब घेतलेले आहे, याचे आपल्याला बारीक कट करून घ्यायचे आहे। बघा, आपलं पीठही व्यवस्थित मळलं गेलं आहे। अशा प्रकारे तुम्हाला पीठ हे भिजवून घ्यायचं आहे। चीज क्यूबचे मी बारीक तुकडे करून घेतलेले आहे। तुम्हाला जर मोठे ठेवायचे असेल ठेवले तरीही चालतील। त्यानंतर आपल्याला ह्या पिठाचा गोळा करून घ्यायचा आहे। छोटे छोटे गोळे करून आपल्याला त्यामध्ये 1 चीज क्यूब घालून घ्यायचा आहे। चीज जर तुम्हाला जास्त आवडत असेल तर तुम्ही थोडा मोठा तुकडा घातला तरीही चालेल। अशा प्रकारे बंद करून आपण परत गोल करून घेणार आहोत। बघा, अगदी हलगतपणे हे बॉल्स तयार होतात, जास्त हाताला चिटकतही नाही आणि अगदी पटकन तयार होतात। आणि ही हेल्दी ही रेसिपी आहे, तुम्ही मुलांना बनवून दिली तरी मुलांना कुठल्याही प्रकारचा त्रास होणार नाही। तसेच या निमित्ताने मुलांच्या पोटात नाचणीचं, बाजरीचं, ज्वारीचं पीठही जाईल। तुम्ही यामध्ये ज्वारीचं पीठ ॲड केलं तरीही चालेल। त्यानंतर आपण तेल गरम झालेलं आहे, मीडियम गॅसवर आपल्याला हे बॉल्स तळून घ्यायचे आहेत। मीडियम गॅसवर तळल्याने आतपर्यंत हे बॉल मस्त असे खुसखुशीत तळल्या जातात आणि मधलं मिश्रणही कच्चं राहत नाही। साधारण 7 ते 8 मिनिटं आपल्याला हे बॉल्स मीडियम गॅसवर तळायचे आहेत, जेणेकरून मध्ये ते कच्चे राहणार नाहीत। थोडेसे तळून झाल्यावर आपल्याला झाऱ्याच्या साहाय्याने हलवत राहायचे आहेत। बघा, हे एकमेकांना चिटकतही नाहीये। अजिबात ही रेसिपी आपल्याला करायला कंटाळा येणार नाही। अगदी झटकीपट अशी रेसिपी तयार होते आणि हेल्दी टेस्टी अशी रेसिपी तयार होते। बऱ्याचदा आपण लग्नांमध्ये किंवा हॉटेलमध्ये जातो तेव्हा असे वेगवेगळे प्रकारचे स्टार्टर्स बघतो, आपल्याला ते खावेसे वाटतात। तर मुलांना तुम्ही अशी घरीच बनवून दिले तर मुलंही एन्जॉय करतील। आपले बॉल्स हे तळून तयार झालेले आहे। आता ते आपण एका ताटात काढून घेऊ। किती छान दिसत आहे ना, तसेच खायलाही ते खूप टेस्टी आहे।
बघा या ठिकाणी मी टूथपिक लावलेले आहे. जसे आपल्याला हॉटेलमध्ये देतात किंवा लग्नांमध्ये देतात त्या प्रकारे आपण जर सर्व केले मुलांनाही खायला मजा येते. टोमॅटो सॉस घेतलेला आहे त्यासोबत. मस्त असे आपले कोथिंबिरीचे चीज बॉल तयार झालेले आहे. तर कशी वाटली रेसिपी कमेंट्स करून नक्की सांगा.